जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय पदासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे। आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 3 घेत आहोत। या प्रश्नपत्रिका 3मध्ये आपण एकूण 30 प्रश्न आज बघणार आहोत। हे 30 प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहेत, त्यामुळे तुम्ही हे 30 प्रश्न शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा। विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात। चला तर सुरुवात करूया आज आपल्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक पहिला तुमच्यासमोर आलेला आहे। राष्ट्रीय बालिका दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, 24 जानेवारी। 24 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। लक्षात असू द्या, हा दिनविशेष संबंधित प्रश्न आहे, तर असे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात। पुढील प्रश्न क्रमांक 2, कथकली नृत्य प्रकार कोणत्या राज्याच्या शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, केरळ। केरळ या राज्याचा कथकली नृत्य प्रकार हा शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत। प्रश्न क्रमांक 3, इसवी सन 1873 मध्ये ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डी, सत्यशोधक समाज। 1873 मध्ये ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क असू द्या। पुढील प्रश्न क्रमांक 4, कोविड-19 या साथीच्या रोगाची सुरुवात कोणत्या शहरातून झाली आहे असे मानले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय सी, वुहान। वुहान या शहरातून कोविड-19ची सुरुवात झालेली आहे। वुहान हे शहर चायनामध्ये आहेत। पुढील प्रश्न क्रमांक 5, मूलभूत कर्तव्य भारतीय घटनेतील कोणत्या भागात आढळतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी, भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे। प्रश्न क्रमांक 6, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी, पालकमंत्री। पालकमंत्री हे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात। प्रश्न क्रमांक 7, अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय ए, संत ज्ञानेश्वर। संत ज्ञानेश्वर यांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिलेला आहे। हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे, तर लक्षात असू द्या। पुढील प्रश्न क्रमांक 8, जगातील सर्वात लहान संविधान कोणत्या देशाचे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी, अमेरिका। अमेरिका या देशाचे संविधान जगामध्ये सर्वात लहान संविधान मानले जाते। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी। प्रश्न क्रमांक 9, भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, सर बी.एन. राव। सर बी.एन. राव हे भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार होते। प्रश्न क्रमांक 10, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालवले जाणारे रेल्वे स्थानक कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, गुवाहाटी रेल्वे स्थानक। गुवाहाटी रेल्वे स्थानक हे भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालवले जाणारे रेल्वे स्थानक आहेत। पुढील प्रश्न क्रमांक 11, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सर्वाला यायलाच हवा। हा प्रश्न आपण लहानपणापासून पाठ करत आलेलो आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, जयपूर। जयपूर हे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 12, सूक्ष्मदर्शकचे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते आहे?
तर सूक्ष्मदर्शकाला इंग्रजीमध्ये मायक्रोस्कोप असे म्हणतात. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13. विंचू हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? हा प्रश्न विज्ञानवर आधारित आहेत. विज्ञानचे प्रश्नसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा या संघामध्ये विंचू या प्राण्याचा समावेश येतो. प्रश्न क्रमांक 14. सिंधू नदीचा उगम कोठे होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ए मानसरोवर जवळ तिबेट येथे सिंधू नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 15. भारतातील एकमेव जिवंत म्हणजे सक्रिय ज्वालामुखी कोठे आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी बॅरन आयलंड. बॅरन आयलंड हे भारतातील एकमेव जिवंत सक्रिय ज्वालामुखी आहेत. हे अंदमान आणि निकोबार या बेटावर आहेत. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 16. मोबाईल फोनचा शोध कोणी लावला? विज्ञानवर आधारित हा प्रश्न. तर मोबाईल फोनचा शोध हा मार्टिन कूपर यांनी लावलेला आहे. त्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी. प्रश्न क्रमांक 17. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी 1897 साली. 1897 साली मध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 18. पुणे करार खालीलपैकी कोणामध्ये झाला होता? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पुणे करार हा खालीलपैकी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये हा पुणे करार झालेला होता. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न क्रमांक 19. रामचरितमानस हा ग्रंथ अवध भाषेत कोणी लिहिला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय बी तुलसीदास. तुलसीदास यांनी रामचरितमानस हा ग्रंथ अवध किंवा अवधी या भाषेमध्ये लिहिलेला आहे. प्रश्न 20. भारतातील लोकसंख्येची जनगणना ही दरवर्षी किती वर्षात केली जाते? हा जनगणनेवरती आधारित प्रश्न आहे. हा प्रश्नसुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी दर 10 वर्षामध्ये भारतातील लोकसंख्येची जनगणना ही केली जाते. प्रश्न 21. प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यामध्ये जे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत खजुराहो लेणी हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत. प्रश्न 22. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय बी 15 सप्टेंबर. 15 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन हा साजरा करण्यात येतो. प्रश्न 23. निर्भय प्रशासन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? पुस्तकावर आधारित प्रश्न आहेत. हा प्रश्नसुद्धा परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी किरण बेदी. किरण बेदी यांचे लिखित निर्भय प्रशासन हे पुस्तक आहेत. हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न 24. भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी INS अरिहंत. INS अरिहंत ही भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहेत. प्रश्न 25. महाराष्ट्रात व्याघ्र गणना किती वर्षांनी केली जाते? व्याघ्र म्हणजेच वाघांची गणना किती वर्षामध्ये केली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी दर 4 वर्षांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये वाघांची गणना केली जाते.
प्रश्न क्रमांक 26, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था हे कोठे आहेत? NIV. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, पुणे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था आहेत. प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 27, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोठे आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, वर्धा या ठिकाणी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आहेत. प्रश्न क्रमांक 28, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रचलित असलेले टेस्ला या कंपनीचे किंवा या ब्रँडचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे एलॉन मस्क आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29, लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, मीरा कुमार. तर मीरा कुमार यांचे लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 30, विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने वितरित केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, मायक्रोसॉफ्ट. मायक्रोसॉफ्ट या कंपनीने विंडोज ही संगणक प्रणाली वितरित केलेली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे 30 प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी प्रश्न आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचे आहेत. तर तो प्रश्न आहेत, सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्न आवडले असेल तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, कारण तुमच्या लाईकने आम्हाला प्रोत्साहन मिळते की आम्ही असे परत प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर हे बघा मित्रांनो, आज झालेल्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला कुठे मिळणार आहेत? तर सरकारी स्पर्धा या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करायचं आहे. या टेलिग्राम चॅनलमध्ये आपण ही प्रश्नांची PDF अपलोड करून देत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. तर आपण असेच प्रश्न घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये येत आहोत. तोपर्यंत धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.